मित्रांनो, हे जे राजकारण आहे दिल्लीमधलं, हे समजून घेण्यासाठी एक लक्षवेधी गोष्टसुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि ती लक्षवेधी गोष्ट तुम्ही अगदी शांतपणे समजून घ्या. नक्की काय आहे ते, त्याच्यामागे काय राजकारण आहे. मित्रांनो, आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते पराभूत झालेत. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मनीष सिसोदिया असो, सचिंद्र जैन असो किंवा भारद्वाज असो, असे जे अनेक नेते आहेत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण ह्या सगळ्या दिग्गज नेत्यांमध्ये एक दिग्गज नेत्री जिंकून आली, ती म्हणजे आतिशी मार्लेना. मित्रांनो, ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे त्या शीर्षकानुसार भारतीय जनता पार्टीची ही रणनीती आहे का, आणि आतिशी मार्लेना ज्या निवडून आले त्याच्यामागे भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे का, हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पूर्णपणे संपुष्टात आणायचं आहे. त्यांचं राजकीय आयुष्य, त्यांचं पर्सनल आयुष्य हे संपवून टाकणं गरजेचं आहे. अन्यथा ही जी व्यक्ती आहे ती येणाऱ्या काळामध्ये काय करणार, ह्या देशाचं राजकारण एवढं गढूळ करेल, एवढं दूषित करेल की सांगता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही कुठल्या शहरामधून हा माझा व्हिडिओ पाहत आहे, कुठल्या गावामधून हा माझा व्हिडिओ पाहत आहे, कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि माझे जे नित्यनेमाने पाहणारे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावे. त्यांनी आपली ओळख द्यावी. माझे व्हिडिओ शेअर करावेत, लाईक करावेत आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावेत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, दुसऱ्यांदा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे. पहिल्यांदा केल्यामुळे आवाज रेकॉर्ड झाला नाही असो. आणि दुसरं कारण काय आहे तर माझी आज तब्येत बरोबर नाही, ताप येतो आहे, 2 दिवस झालेत. काय बोलताना काय गडबड झाली तर सांभाळून घ्या. मित्रांनो, नुकतीच दिल्लीची विधानसभा पार पडली, त्याचे निकालसुद्धा आलेत. आणि निकालानंतर आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झालेला आहे. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदापासून पदच्युत करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे राजकारण आहे दिल्लीमधलं, हे समजून घेण्यासाठी एक लक्षवेधी गोष्टसुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि ती लक्षवेधी गोष्ट तुम्ही अगदी शांतपणे समजून घ्या. नक्की काय आहे ते, त्याच्यामागे काय राजकारण आहे. मित्रांनो, आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते पराभूत झालेत. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मनीष सिसोदिया असो, सचिंद्र जैन असो किंवा भारद्वाज असो, असे जे अनेक नेते आहेत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण ह्या सगळ्या दिग्गज नेत्यांमध्ये एक दिग्गज नेत्री जिंकून आली, ती म्हणजे आतिशी मार्लेना. मित्रांनो, ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे त्या शीर्षकानुसार भारतीय जनता पार्टीची ही रणनीती आहे का, आणि आतिशी मार्लेना ज्या निवडून आले त्याच्यामागे भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे का, हे समजून घ्यावं लागेल. जेवढं मी नरेंद्र मोदीजी यांना ओळखतो, अमित शहा यांना ओळखतो, त्यांचं राजकारण ओळखतो आहे गेल्या 10 वर्षात, त्यानुसार मला तरी असं वाटते प्रत्यक्षदर्शी की ही भारतीय जनता पार्टीची रणनीती असू शकते. कारण अनेक दिग्गजांचा पराभव झाला, पण अशी ही दिग्गज एक नेत्री निवडून आली. आणि निवडून आल्यानंतर तिने भांगडा डान्स केला, विजय मुद्रासुद्धा दाखवली, विक्ट्री दाखवली. म्हणजे त्यांनी त्या विजयाचा जल्लोष केला. हे जे काय सगळं घडलं मीडियासमोर, सार्वजनिक ठिकाणी, त्याच्यामागे काय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, हेही समजून घेणं गरजेचं आहे. पण त्या अगोदर काय भारतीय जनता पार्टीची रणनीती असू शकते हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला अरविंद केजरीवाल
यांचं राजकारण समजून घेणं गरजेचं आहे, यांची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे, यांच्या जी रणनीती आहे ती समजून घेणं गरजेची आहे. मित्रांनो, अरविंद केजरीवाल यांचा जन्म कुठून झाला राजकारणामध्ये? तो म्हणजे आंदोलन, जनलोकपाल, भ्रष्टाचाराच्या विरोधात जे आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनाचे सूत्र अण्णा हजारे यांच्या हातात होती. अरविंद केजरीवाल हे त्याच्यात सामील झाले होते आणि त्यांच्यासोबत हे अनेक नेते म्हणजे मनोज सिसोदिया असो, हे भारद्वाज असो, सचिंद्र जैन असो, अनेक नेते त्याच्यात सामील झाले होते. त्यानंतर ही पार्टी स्थापन झालेली आहे. पण त्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी पार्टी आपण स्थापन करणार नाही आहे, राजकारणात येणार नाही आहे, राजकारण हे दलदल आहे, चिखल आहे, असं अनेक वक्तव्य केली होती. राजकारणीच्या खुर्चीवर बसला की तो भ्रष्टाचारी होतो, असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं. मित्रांनो, हे जे अरविंद केजरीवाल आहे हे सुरुवातीला जे पदवीधर झालेत ते IIT मधून झालेत आणि IITमध्ये त्यांनी उच्च पदविका ग्रहण केली आणि त्यानंतर ते सरकारी प्रशासनिक कार्यामध्ये सुद्धा ते सम्मिलित होते. त्यांनी सरकारी नोकऱ्यासुद्धा केल्या, उच्च पदस्थ. मित्रांनो, ITIमध्ये जो काय वातावरण असते, जे काय शिक्षण दिलं जाते, त्याच्यामध्ये समाजाबद्दलसुद्धा आपल्याला थोडीफार माहिती दिली जाते. कारण ह्या क्षेत्रातून आलेला एखादा विद्यार्थी आहे तो कुठेतरी सरकारी बाबू बनतो, प्रशासनामध्ये येतो. मग प्रशासनामध्ये आल्यानंतर त्याला समाजाची माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे. मित्रांनो, त्याच प्रकारे या अरविंद केजरीवाल यांची ती जडणघडण होती आणि त्यानंतर त्यांनी प्रशासनिक कामंसुद्धा केली आणि प्रशासनिक काम करताना प्रशासनिक बाबू म्हणून त्यांनी जे नॉलेज मिळवलं होतं, माहिती मिळवली होती, त्यानंतर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली होती की आपण जर उद्या सकाळी राजकारणात आलो तर आपल्याला राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करता येईल. कारण शेवटी मित्रांनो बघा, राजकारणी ज्यावेळी नवीन राजकारणात येतो ना, त्यावेळी त्याला भ्रष्टाचारी कोण बनवतो? तर तो प्रशासनिक बाबू. लक्षात घ्या मित्रांनो, प्रशासनमध्ये असलेली ती व्यक्ती, कारण त्याच्यात तो रूढ झाला असतो, त्याच्यात तो मुरलेला असतो. त्यामुळे सुरुवातीला एखादा नेता भ्रष्ट नसतो, पण तो भ्रष्टाचार करायची त्याला मग ती लत लागते. मग ही सुरुवात कुठून होते? तर प्रशासनमधून. कसं काय जनतेला लुबडलं जाईल, कशी काय जनतेची दिशाभूल केली जाते, कसं काय संभ्रमित केलं जाते, हे प्रशासनिक बाबू या नेत्यांना शिकवत असतो. आणि असा हा प्रशासनिक बाबू तो स्वतः नेता झाला. त्याला कुठल्या नेत्याला शिकवायचं नव्हतं, कुठल्या नेत्याला त्यांना मार्गदर्शन करायचं नव्हतं, तर तो स्वतः नेता झाला. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, इंग्रजांनी ह्या देशावर राज्य केलं आणि त्यांची जी मानसिकता होती ना, तीच ही मानसिकता ह्या प्रशासनिक बाबूंची आहे, ह्या प्रशासनाची आहे. ती काय आहे? तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करा, भीती निर्माण करा, त्यांची दिशाभूल करा आणि आपलं इस्पित साध्य करा. त्यामुळे इंग्रजांनी सुरुवातीला शिक्षण पद्धतीवरती, भारतीय शिक्षण पद्धतीवरती घाला घातला. नंतर त्यांनी त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीवरती घाला घातला. म्हणजे पूर्ण तो समाजाचा एक ढाचा होता, त्यालाच त्यांनी नेस्तनाबूत केलं, त्यालाही दिशाहीन केलं. त्यांनी समाजामधील अशा काय घटकांशी सख्य साधलं की ते घटक समाजाला दिशाभूल करू शकतात, समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतात. कारण समाजातील लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहेत. असे काय दिग्गज जे लोक होते,
प्रतिष्ठित लोक होते त्यांना ह्या इंग्रजांनी हाताशी घेतलं. कारण छोट्याशा मतलबसाठी, स्वतः छोट्याशा स्वार्थासाठी त्यांनी आपला जमीर, आपली हे काय म्हणतात त्याला, स्वाभिमान गहाण घातला. आणि हीच मानसिकता ह्या प्रशासनिक बाबूमध्ये असतं. तो काय होतो, आपलं स्वाभिमान गहाण ठेवतो आणि फक्त आपला स्वार्थ साधतो, मतलब साधतो, भ्रष्टाचार करतो. आणि त्यांना सपोर्ट कोण करत असतो, तर शासनामधील ते नेते, शासन आणि प्रशासन दोघं मिळून भ्रष्टाचार करत असतात. आणि ह्या सर्व ह्याच्यातून परिवेक्षामधून आलेली ती व्यक्ती म्हणजे अरविंद केजरीवाल. आणि महत्त्वाची गोष्ट, त्यांनी आंदोलन हे जे हत्यार उचललं ना, ते मोहनदास करमचंद गांधी यांना समोर ठेवून. पण मोहनदास करमचंद गांधी हे सुद्धा एक इंग्रजांची नाजायज औलाद होती. कारण त्यांनी जे काय आंदोलनं केली, ज्या काय गोष्टी केल्यात, त्याच्यामागे फक्त राजकारण होतं. बोलाची कडी आणि बोलाचा भात. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं, त्यांची दिशाभूल करणं, त्यांना भयक्रांत करणं, भीती निर्माण करणं आणि आपली पोळी भाजणं. एक उदाहरण देतो मित्रांनो. भारताची फाळणीचा ज्यावेळी प्रस्ताव ठेवण्यात आला, त्यावेळी हेच मोहनदास करमचंद गांधी काय म्हणाले होते, माझ्या शरीराचे तुकडे होतील पण मी भारताचे तुकडे होऊ देणार नाही. आणि जर भारताचे तुकडे झाले तर ते माझ्या प्रेतावरती असतील, माझ्या शवावरती असतील. मित्रांनो, तसं घडलं का? वास्तवात तसं घडलं का? तसं सत्यामध्ये उतरलं का? हा मोहनदास करमचंद गांधी यांनी आपला शरीर त्याग केला का? यांनी मृत्यूला सामोरे गेलेत का? नाही मित्रांनो. त्यानंतरसुद्धा ते जीवित होते. मग त्या गोडसेनी थोडा उशीर केला त्यांना संपवायचा, असं म्हणायला लागेल. गोडसेंचे आभार, नाहीतर आणखीन काहीतरी त्यांनी बुद्धिभ्रष्टाचार केला असता. असो मित्रांनो, आता ह्याच मानसिकतेचे हे अरविंद केजरीवाल. असेच ते आंदोलनं मोहनदास करमचंद गांधी यांच्या मानसिकतेमधील लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं, लोकांची दिशाभूल करणं, आपण कसं कट्टर आहोत, इमानदार आहोत, आपण कसे पाकसाप आहोत, आपण कसे पवित्र आहोत, हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, प्रशासनमध्ये जे दुःखी कष्टी झाले होते प्रशासक बाबू, नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आल्यानंतर, कारण त्यांना खायला मिळत नव्हतं, भ्रष्टाचार करायला मिळत नव्हतं. मग त्यांना असा एक नेता हवा होता. मग ह्या नेत्याने काय केलं, ह्या व्यक्तीने काय केलं, ह्या प्रशासनिक बाबूंना हाताशी धरलं आणि आम आदमी पार्टीचं एक आंदोलन केलं. आधी ते अण्णा हजारेंच्या सोबतचं आंदोलन, त्याच्यानंतर आम आदमी पार्टीचं आंदोलन. शीला दीक्षित यांच्यावरती आरोप केलेत, अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती आरोप केलेत, भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांवरती आरोप केलेत, अगदी नितीन गडकरी आणि अरुण जेटली, आणि त्यांची नंतर माफीसुद्धा मागितली जाहीररित्या. असे हे अरविंद केजरीवाल. म्हणजे आरोप, बेछूट आरोप, पुरावे काही नाहीत, समोर काही मांडायचं नाही. कारण लोकांच्या मनात एक भय निर्माण झालं होतं. नेता म्हटला की तो भ्रष्टाचारी, मग तो कोणीही असो. जो काय नेता निवडून आपण देतो तो भ्रष्टाचारीच होणार, तो खाबुगिरीच करणार, तो ह्या समाजाला लुटणारच, त्या देशाला लुटणारच, अशी एक ती मानसिकता झाली होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराला निपटून काढण्यासाठी ती संघटना निर्माण केली, असं एक चित्र निर्माण केलं. ते आंदोलनं केली आणि मग ते पक्ष स्थापन करून ते राजनीतीमध्ये उतरले. आणि ते करताना त्यांनी पहिलं प्रशासनिक बाबूंवरती आपला ताबा मिळवला. दुसरी गोष्ट काय केली त्यांनी, की मीडियावरती ताबा मिळवला. मीडियामध्ये जे असलेले संपादक असतील, पत्रकार असतील, ज्यांना नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकालामध्ये खाता येत नव्हतं, मजा करता येत नव्हती, त्यांनीसुद्धा या अरविंद केजरीवाल यांना साथ दिली. आणि ते सुरुवातीच्या 2 वर्षात निवडून आले, नंतरच्या 10 वर्षात निवडून आले, मुख्यमंत्री बनले, प्रशासनिक बाबूंला बरोबर घेऊन.
त्या पत्रकारांना बरोबर घेऊन, त्या मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, यांना बरोबर घेऊन मित्रांनो, म्हणजे बघा शातीर दिमाग, षडयंत्री, त्यांना कुठलंही राजनीती, राजकारण किंवा रणनीती आखायची नव्हती. त्यांना माहीत होतं की आपण कशाला मेहनत घ्यायची, कशाला त्रास करून घ्यायचा, फक्त षडयंत्र रचायचं आणि खोटं येऊन रेटून बोलायचं. आणि आपली प्रतिमा कशी आहे? कट्टर इमानदार. कारण आपण ज्या ह्याच्यातून आलो आहे, आपण ज्या गोष्टीतून आपला जन्म झाला आहे, आंदोलनामधून, तर आपण जे आंदोलनजीवी आहोत. तर आपला आंदोलनजीवी जो आपला हे आहे, प्रकार आहे, तो जो जीव आहे तो कसा आहे? कट्टर इमानदार आहे. आणि तीच त्यांनी आपली प्रतिमा आणि प्रतिभा दाखवली. आणि ह्या सगळ्या गोष्टीला दिल्लीची जनता, भारतातील जनता काय झालं, तिचं दिशाभूल झालं, भ्रमित झाली. आणि त्यांनी या अरविंद केजरीवाल यांना निवडून दिलं. मित्रांनो, लक्षात आलं का? अरविंद केजरीवाल यांचं राजकारण तुम्हाला सांगतोय. आता मित्रांनो, त्यांचा पराभव झाला आहे, त्यांच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांचा हा जो घाव लागला आहे ना, तो वर्मी लागलेला आहे. आणि एखादा षडयंत्री व्यक्ती असो ना, त्याच्याजवळी वर्मी घाव बसतो, त्यामुळे तो स्वस्त बसत नाही. तो आणखीन जोमाने, आणखीन जोराने काम करायला सुरुवात करतो. आणि हे असे अरविंद केजरीवाल, षडयंत्री अरविंद केजरीवाल जर परत कार्यरत झालेत, त्यांनी परत या भारताच्या राजकारणामध्ये दखलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं नुकसान ह्या देशाला, ह्या समाजाला होऊ शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जे विदेशी शक्त्या आहेत, ज्या विदेशी शक्त्या आहेत, त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोससारखी डीप स्टेट असं जे म्हटलं जाते, त्याचा उल्लेख केला जातो, अशा ज्या शक्त्या आहेत त्यासुद्धा कार्यरत आहेत. त्यांनासुद्धा भारताचं उन्नती झालेली, भारताची प्रगती, भारताचा विकास झालेला नको आहे. तर असेसुद्धा कार्यरत आहेत, यांच्यासुद्धा कुचापती चालू आहेत. आणि ह्या अशा व्यक्ती, अशा संघटना, अशा टूल किट हे अरविंद केजरीवाल यांना मदत करत होते. नक्षली विचारधारेची ही व्यक्ती, नक्षली विचारधारा म्हणजे काय? तर ज्या देशामध्ये ही विचारधारा जन्म घेते ना, उदयास येते, त्यांची विचारधारा काय असते? तर त्या देशातील संविधानिक ज्या काय हे आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्यावरती कब्जा मिळवणं, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवणं. आणि त्यांच्यावरती नियंत्रण मिळवल्यानंतर आपल्याला हवं तसं राज्य करता येते, हुकुमशाही आणता येते, मनमानी कारभार करता येते. ही नक्षलवादी सोच आहे, ही नक्षलवादी मानसिकता आहे. आणि हे अर्बन नक्षल अरविंद केजरीवाल, राहुल गांधी वेडे नाही आहेत, मूर्ख नाही आहेत, बावळटसुद्धा नाही आहेत. त्यांची जी भाषा आहे ना, ती त्यांनी जाणून बुजून वापरलेली आहे. तो बावळटपणा नाही आहे. त्यांना माहिती आहे की आपण वास्तवात जर राजकारण करायला गेलो, रणनीती वापरायला गेलो, तर आपल्या काय टिकाव लागणार नाही. मग खोटं बोला, रेटून बोला, दिशाभूल करा, भ्रमिष्ट करा, भ्रम निर्माण करा जनतेमध्ये. बस हे एकमेव षडयंत्री त्यांची रणनीती. हे अरविंद केजरीवाल असो, हे उद्धव ठाकरे असो, ममता बॅनर्जी असो, किंवा राहुल गांधी असो, किंवा ते अखिलेश यादव असो, कोणी असो. मित्रांनो, हेच राजकारण आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळालं. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, की आता ह्या व्यक्तीला कसं काय नमवायचं आहे, कसं काय वाकवायचं आहे, किंवा ह्या व्यक्तीला कसं काय नेस्तानाबूत करायचं आहे. त्यासाठी आता काय करायला पाहिजे? एक शस्त्र तयार करायला पाहिजे. मग ते शस्त्र कुठून निर्माण करायला पाहिजे? तर त्याच पक्षातून. आणि त्याच पक्षातून हे शस्त्र निर्माण केलं गेलं, हे अवजार निर्माण केलं, ते म्हणजे आतिशी मार्लेना. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण त्या माजी मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर त्यांनी दिल्लीची सत्ता सांभाळली होती, ते राजकारण केलं होतं.
त्यांच्याही मनात एक हे असणार आहे, स्वतःला मोठं करण्याचे भाव असणार आहेत, त्यांच्या महत्त्वाकांक्षा असणार आहेत, स्वतःचा विकास, स्वतःचा उद्धार करण्याची मानसिकता असणार आहे. मग त्याला फक्त फुंकर घालायची, त्याला फक्त हवा द्यायची, एवढंच काम भारतीय जनता पार्टी करणार. आणि म्हणूनच ह्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. कारण आता या आम आदमी पार्टीमध्ये ही एकमेव दिग्गज नेत्री आहे, ती म्हणजे आतिशी मार्लेना. आता विरोधी पक्षनेता म्हणून तिलाच निवडावं लागेल. आणि ज्या प्रकारे आतिशी मार्लेनाने जो काय हर्षोल्लास साजरा केला, विक्ट्री साजरी केली, आनंदोत्सव साजरा केला, त्यानंतर अरविंद केजरीवाल नाराज आहे. त्यांनी त्याची कानटोचणीसुद्धा केलेली आहे. मग कदाचित ते तिला डावळतीलसुद्धा. आणि जर ती डावलली गेली तर ती डूक धरणार, ती मनात कुठेतरी आपली महत्त्वाकांक्षा बाळगून राहणार. मग ह्या महत्त्वाकांक्षेला जर भारतीय जनता पार्टीने फुंकर घातली त्या निखाऱ्याला, तर आगडोम उसळणारच. मग काय होईल? अरविंद केजरीवाल यांची जी एकसत्ता होती, हुकुमशाही होती, त्या पक्षावरती जे ते नियंत्रण होतं, ते नियंत्रण आपोआप बेचिराख होईल, उद्ध्वस्त होईल. आणखीन त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट घडेल, ते म्हणजे पंजाबचं राजकारण. पंजाबमध्ये जे आता मुख्यमंत्री आहेत, वर्तमान मुख्यमंत्री, ते सुद्धा आता समजून चुकलेले असतील. ते सुद्धा आता अरविंद केजरीवाल यांचे वटारलेले डोळे बघून घेणार नाहीत, त्यांना त्यांची हुकुमशाही मान्य नाही करणार. जर असं काय त्यांना दिल्लीमध्ये पाहायला मिळालं, जर आतिशी मार्लेनाने त्यांना झुगारलं अरविंद केजरीवाल यांना, तर नक्कीच पंजाबमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटतील. आणि पंजाबमध्ये त्यांचा जो हे आहे, कब्जा आहे किंवा त्यांचा नियंत्रण आहे अरविंद केजरीवाल, तो सुद्धा आपोआप नष्ट होईल. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पूर्णपणे संपुष्टात आणायचं आहे. त्यांचं राजकीय आयुष्य, त्यांचं पर्सनल आयुष्य हे संपवून टाकणं गरजेचं आहे. अन्यथा ही जी व्यक्ती आहे ती येणाऱ्या काळामध्ये काय करणार? ह्या देशाचं राजकारण एवढं गढूळ करेल, एवढं दूषित करेल की सांगता येत नाही. मग इतर राहुल गांधी परवडलेत, अखिलेश यादव परवडले, ममता बॅनर्जी परवडलेत, पण ही व्यक्ती परवडणार नाही. कारण प्रशासनामध्ये त्यांचा चांगला पकड होती. परत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची मानसिकता कशी आहे, तर इंग्रजांसारखी आहे, तोडो फोडो और राज्य करो. इतरांच्या विचारावरती आपला ताबा मिळवायचा, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवायचं आणि राज्य करणं. मित्रांनो, त्यांनी जे मोफतची रेवडी वाटली होती, तीच रेवडी आता भारतीय जनता पार्टीसुद्धा कायम करणार आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा घोषित केलं, जनतेला सांगितलं निवडणुकीपूर्वी की ह्या काय योजना त्यांनी राबवल्या होत्या त्या आम्ही तशाच कार्यरत ठेवणार आहोत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल मग भारतीय जनता पार्टी यांचं जे राजकारण आहे वेगळं आहे. पण मित्रांनो, जी मानसिकता भारतातील जनतेची झालेली आहे, त्या जनतेच्या मानसिकतेला समजून घेतलं तर हा निर्णय घेणं योग्य होतं. जर हा निर्णय घेतला नसता तर कदाचित भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला असता. कारण जी मोफत खायची सवय झाली आहे, फुकट खायची सवय झाली आहे, मेहनत न घेता मिळवायचं झालं आहे, प्राप्त करायची जी सवय झाली आहे, मानसिकता झाली आहे, ती अशी रातोरात संपून जात नाही, नष्ट होत नाही. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी त्यांची मानसिकता बदलावी लागते. म्हणून भारतीय जनता पार्टीने ही रणनीती आखली आणि त्यांनी जाहीर केलं की आम्हीसुद्धा आम आदमी पार्टीने दिलेले जे काही योजना आहेत त्या कायम चालू ठेवणार आहोत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांचा हा विजय झाला आहे आणि आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झालेला आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आतिशी मार्लेना यांच्याबद्दल जी रणनीती भारतीय जनता पार्टीने खेळलेली आहे ती तुमच्या लक्षात आलीच असेल.
नाहीतर त्यांचाही पराभव झाला असता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर काँग्रेसला संजीवनी द्यायची नाही आहे. काँग्रेसला परत जिवंत करायचं नाही आहे. ती आता मरणाग्रस्त झालेली आहे, संपुष्टात आलेली आहे ती पार्टी. ती कशी काय ह्या देशातून नष्ट होईल ह्याचाच विचार केला जाईल. त्याबद्दलच निर्णय घेतले जातील, त्याबद्दलच उपाययोजना केल्या जातील. मग जर काँग्रेसला जर संजीवनी द्यायची नसेल तर आम आदमी पार्टीमध्ये कुठेतरी धाकधूक, त्या पार्टीच्या जीवामध्ये धाकधूक ठेवणं गरजेचं आहे. त्याला कुठेतरी जीव असणं गरजेचं आहे. म्हणजे अपाहिज करून, अर्धांगी करून, अर्धांगी झाल्यावर ते माणूस कसा होतो, पॅरेलिस झालेला माणूस, अर्धांगच त्याचं काम करत असते ना. तो स्वावलंबी असतो, तो परावलंबी झालेला असतो, तो आत्मनिर्भर नसतो, मग दुसऱ्यांच्यावरती विसंबून राहतो. अशीच परिस्थिती आज आम आदमी पार्टीची करून ठेवलेली आहे. जगायलाही देणार नाही आणि मरायलाही देणार नाही. कारण जर आम आदमी पार्टी ह्या दिल्लीमधून संपुष्टात आली किंवा देशामधून संपुष्टात आली तर काँग्रेस परत मान वर काढेल आणि परत काँग्रेसला संजीवनी द्यायची नाही आहे. त्यांना जीवन द्यायचं नाही आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण काँग्रेसची मानसिकता कशी आहे, इंग्रजांसारखी. कारण काँग्रेस ही इंग्रजांची नाजायज औलाद आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही कुठल्या शहरामधून हा माझा व्हिडिओ पाहत आहे, कुठल्या गावामधून हा माझा व्हिडिओ पाहत आहे, कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि माझे जे नित्यनेमाने पाहणारे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावे, त्यांनी आपली ओळख द्यावी, माझे व्हिडिओ शेअर करावेत, लाईक करावेत आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावेत. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.